हॅलो गाईज, मी निकिता तुमचं ह्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा काळा घोडा मुंबईमध्ये सज्ज झालेला आहे आणि आज आपण ते एक्सप्लोर करणार आहोत. तर पहिलं मी आधी जे जे आर्ट आहेत ते तुम्हाला दाखवेन. त्याच्यानंतर इथे खूप सारे एक्झिबिशन साठी स्टॉल आहेत, ते सुद्धा आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला कळणार आहेत या व्हिडिओमध्ये. तर हा आहे ह्या वर्षीचा काळा घोडा फेस्टचा मेन गेट आणि ह्या वर्षीचं थीम आहे टाईम, म्हणजे पास्ट प्रेझेंट फ्युचर. त्यामुळे आतमध्ये जे पण आर्ट्स आहेत ते ह्याच्याच अकॉर्डिंग असणार आहेत. एंटर केल्यावर पहिला आर्ट हे दिसतं तुम्हाला. हे वाचून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल हे काय आहे, कारण माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे. आणि त्याच्यानंतर हे झिरो सिविक सेन्स आहे इकडे. माझं तन्मय सुदर्शन आहे. मी वसंतदादा पाटील कॉलेजमधून आलेलो आहे. तर हे आमचं इन्स्टॉलेशन लागलेलं आहे इकडे. तर याच्या मागची थीम अशी होती की या वर्षीची कालावधीची थीम होती की पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर दाखवायचंय बेसिक शेप्स घेऊन. तर आम्ही ही थीम दाखवली आहे, गेम्स थ्रू दाखवली आहे. या संपूर्ण थीमचं नाव आहे कल आज और कल. बेसिकली हे बीता हुआ कल आज आहे आणि आने वाला कल, ही जर्नी दाखवलेली गेम्सची. पहिले जे गेम्स आपण खेळायचो प्रॅक्टिकली, ते आता कुठेतरी रिप्लेस झाले डिव्हाइस वरती, मोबाईल वरती, आताची जनरेशन. आणि हळूहळू पुढे VR कडे वळत चाललंय. तर हेच संपूर्ण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला होता याच्यामध्ये. बस. थँक्यू. थँक्यू. ऑन कॉल विथ बापू, फुल ऑन नॉस्टॅजिया करून ठेवलं इकडे. म्हणजे STD PCO बनवलं आहे आणि प्रत्येक जण इथे जाऊन फोटो काढतोय. सेल्फी पॉईंट झाला आहे हा, आणि लिटरली लाईन असते इथे फोटो काढायला. इथे प्रत्येक आर्ट मागे एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच हे सुद्धा आहे. इथे समुद्र आणि प्लॅस्टिकचं समस्या तर आपल्याला खूप वर्षांपासून चालू आहे, त्यामुळे इथे पण एक चांगला संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे. हे आहे टाईम ऑफ बिंग आर्ट, आणि ह्याच्यामध्ये आधुनिक काळच्या माणसापासून ते फ्युचरमध्ये जी टेक्नॉलॉजी येईल, ही पूर्ण जर्नी डिकोड केलेली आहे. काळा घोडाला जर घोडा नाही बघितला तर काय बघितलं, एकदम कलरफुल हॅपनिंग असा हा घोडा. त्याच्यानंतर खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी मला समोर दिसते. सॉरी गाईस, तुम्ही नोटीस केलं तर प्रत्येक ह्याच्यावर एक असे देवी देवतांचे ड्रॉइंग बघायला भेटतील. त्याच्या मागे नक्कीच काहीतरी स्टोरी असणार. त्याच्यानंतर एक सगळ्यात इंटरेस्टिंग, ह्या पूर्ण फेस्ट मध्ये जर इंटरेस्टिंग काय असेल ते म्हणजे आल्यावर तुम्हाला हा आपला लाडका ब्रँड बघायला भेटेल. पण ब्रँड जास्त कव्हर नाही करायचा बाई फ्री मध्ये, आता आपण क्रिएटर झालो. पुढे हा क्यूट असं हत्ती बघायला भेटेल. वेट, आणि त्याच्यानंतर आपल्या मुंबईला डेडिकेट करणारं असं एक सुंदर
हार्ट इथे आहे, हार्ट ऑफ मुंबई, जिथे मुंबईमधले सगळे स्मॉल स्मॉल डिटेल्स इथे केलेले आहे. काळा घोड्याला एवढं घोडे ना बघितलं तर काय बघितलं बाई. काळा घोड्यासोबत पांढरा घोडा उभा आहे. झिरो सिव्हिक सेन्स सगळे. हो, आता सगळ्यात प्रिटीएस्ट थिंग काळा घोडा, ते म्हणजे आपली काली पिल्ली. ट्रेन सोबतच ही पण तितकीच इम्पॉर्टंट आहे मुंबईसाठी. त्याच्यानंतर हे मॅथमॅटिक्स आहे, पेज वरचं काढलंय ते. नाही, मला शाळेत कधी आवडलं ना, मला हे आता आवडतंय. सो एकदम आगे बडो है. मुंबई सिटी ऑफ आणि हा झाला एक्झिट गेट. तिथून आपण सुरुवात केलेली आणि ते एंड होतं. काहीच आर्ट खूप कमी आहेत ह्या वर्षी, पण जे आहेत ते क्वालिटी वाले आहेत एकदम. तर आता आपण वळूया एक्झिबिशन साठी जे स्टॉल लावलेत त्यांच्याकडे. बघताय पंजाब, हरियाणा, राजस्थान असे वेगवेगळ्या राज्यातून इथे स्टॉल लावायला येतात लोक. प्राइस पण बघू शकता इथे. हे खूप प्रिटी दिसतंय इथे ह्या स्टॉलला. मणिपूर. ओ वाव, दिल्लीवरून आहे. त्याच्यानंतर अगेन हरियाणा, भैया एक कार्ड महाराष्ट्र. वाव, हे सगळ्यात स्टॉल आहे. terracotta clay material and they are designed to use in everyday life. You can reuse them and all are microwave safe. We also offer customization. In future, if you want to give someone for particular occasion, we can write your name and ये 600 का. Right now we are offering 30% discount from a website price. Website पे सर कार्ड है आपका? yes. अगर आप अभी बुक करते हो तो विदिन 7 डेज वो थैंक यू. दे दे कार्ड. पश्चिम बंगाल मधून आले. ते दिल्लीवरून आले. वाव, नाईस. Stating that you know. अगेन
काय त्यांचं इंस्टावर पेज पण आहे हे फॉलो करा त्यांना आणि मला पण करा. पश्चिम बंगाल. मोगू मोगू. अगेन पश्चिम बंगाल भाई पश्चिम. वाव अगेन क्यूट स्टॉल. गर्दी खूप आहे त्यामुळे जाऊन बघण्यात सुद्धा स्ट्रगल करावं लागतं. दमली बे भरपूर स्टॉल आहे तिकडे. जे लोक आर्टिस्ट आहेत त्यांना आपली कला सादर करायला एक छान ऑप्शन आहे ते. 2 दिवसासाठी वाट लावून टाकली लोकांनी. ते खूप सारे स्टॉल आहेत म्हणजे स्टॉलवर स्टॉल आहेत. एखादी किडनी विकून याच इथे शॉपिंग करायला एवढे स्टॉल आहेत. हे बघा. How cute. Art is everywhere, guys. Art is everywhere. बाजूलाच तुम्हाला एक गॅलरी दिसेल तिथे खूप सारे ड्रॉइंग्स आहेत. तर मी आलेली आहे घरी. माझी बॅटरी खूप लो होती त्यामुळे मला तिकडे व्हिडिओ एंड करता आला नाही म्हणून मी घरी आता शांतपणे हा व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ एंड करायच्या आधी मी काहीसं सांगेल. काळा घोड्याला मी माझ्या कॉलेजच्या डेजपासून जाते म्हणजे 11वी पासून मी दरवर्षी जाते. आधी खूप इंटरेस्टिंग असायचं आता जरा ओके असतं पण ॲज कम्पेअर टू लास्ट इयर ह्या वेळेला थोडंसं कमी आहेत. आर्ट एकदम हाताच्या बोटावर मोजणे इतकेच आहेत पण जे आहेत ते एकदम क्वालिटीवाले आहेत. मला सगळ्यात जास्त आवडलेले म्हणजे जे असं कर्माचं दाखवलेलं मला तिथे एक्सप्लेन नाही करता आलं त्यामुळे मी आता इथे एक्सप्लेन करते तुम्हाला. तिथे ना 5 युग दाखवलेले. एक शतयुग त्याच्यामध्ये देव आणि राक्षस वेगवेगळ्या दुनियेत राहायचे. दुसरं होतं ते त्रेतायुग त्याच्यामध्ये देव आणि राक्षस एकाच दुनियेत राहतात म्हणजे जसं राम आणि रावण. थर्ड होतं द्वापार युग त्याच्यामध्ये तिथे श्रीकृष्णाचं हे होतं म्हणजे जे महाभारत घडलं ना ते त्याच्याबद्दल होतं म्हणजे एकाच फॅमिलीमध्ये देव आणि राक्षस राहत होते. आणि नंतर होतं ते कलयुग म्हणजे एकाच बॉडीमध्ये नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह लोक राहतात म्हणजे आपणच राम आहोत आपणच रावण आहोत असं. आणि लास्ट होतं त्याचं मला आता नाव नाही आठवत आहे. जर कुणाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. त्याचं हे असं होतं की ते पूर्ण नेगेटिव्ह असणार आहे म्हणजे आपल्याला आता कलियुगमध्ये राहतो त्याच्यानंतर आता कलियुग नंतर जे येणार ते पूर्ण नेगेटिव्ह येणार आहे. पण तिथे ना असं मस्त त्यांनी असा ॲरो दाखवलेला म्हणजे तिथे पोचायच्या आधी आपण जर आपण चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या तर कदाचित तो युग आपण थांबवू शकतो असं त्यांनी एक मेसेज दिला होता. खूप मस्त होतं ते आणि होतं जरा क्वालिटीवाले होते जे होते ना खूप क्वालिटीवाले होते. एका भावाने व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्यांनी खूप छान एक्सप्लेन केलं होतं. आर्ट खूप कमी होते पण स्टॉल खूप होते तिथे खूप होते. तुम्हाला खूप शॉपिंग करण्यासाठी बेस्ट आहे पण जरा पैसे जास्त घेऊन जावा कारण ते खूप कॉस्टली आहे. जसं एका व्हिडिओत बोलली किडनी विकून या कारण खरंच तिकडे मी एक किस्सा सांगते. मी एक अशी मस्त पेंटिंग होती त्याला मी विचारलं कितीला आहे तो बोलतो 1.5 लाख. मी बोलली बापरे. नंतर मग त्याने मला विचारलं देव मी बोलली हा थांब किडनी विकून येते मध्ये. तर असं मस्त मजा आली. हा स्टार्टिंगला ते लोक इंटरव्ह्यूला रजिस्टर करायला लावतात पण नंतर पुढे गेल्यावर कोण चेक नाही करत की रजिस्टर केले की नाही. ते फक्त आय थिंक काउंट चेक करायला ते लोकांनी ही सिस्टम ठेवली असेल पण ती एवढी इम्पॉर्टंट आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे सोमडीत आतमध्ये गेलं तरी काही हरकत नाही. जावा बिंदा जावा माझं नाव घ्या आणि जावा. तर हा फेस्ट 8 फेब्रुवारी पर्यंतच आहे त्यामुळे त्याच्या आधी जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर जाऊन या. तर ह्या नोटवर मी व्हिडिओ इथेच एंड करते.
आणि आता प्राजक्ता कोळी जे बोलते ना ते नीट ऐका. ओके, बाय. सबस्क्राईब करताना ना घंटी वाजवा, म्हणजे जेव्हा मी ऑनलाईन येईन ना तुमच्या फोनची पण घंटी वाजेल.